नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 22 ऑगस्ट 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। आपली जी महत्त्वाची बातमी आहे आजची ती म्हणजे क्रीडा पुरस्कारांसंबंधीची। क्रीडा पुरस्कारांमध्ये 2020 साठीचे क्रीडा पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि सर्वात पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, जो सर्वोच्च पुरस्कार आहे क्रीडा याच्यातला, तर त्याच्यामध्ये इतिहासात पहिल्यांदाच 5 क्रीडापटूंना तो देण्यात आलेला आहे। आपण शिफारस बघितली होती आणि त्या सर्वांना हा देण्यात आलेला आहे। आता याच्यामध्ये रोहित शर्मा क्रिकेटसाठी, मरियप्पन टी पॅरा ॲथलेटिक्स, मनिका बत्रा टेबल टेनिस, विनेश फोगट कुस्ती आणि राणी रामपाल हॉकी। राणी रामपालवर MCQ अपेक्षित आहे। राणी रामपाल आधी पण न्यूजमध्ये होती 2019मध्ये, तुम्हाला मी ते विचारलं पण होतं कमेंट सेक्शनमध्ये सांगा म्हणून। तर बेसिकली हे सर्व लोक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, है ना, कारण हा सर्वोच्च पुरस्कार आहे। जसं नागरी याच्यामध्ये भारतरत्न, तसा क्रीडाच्या याच्यामध्ये राजीव गांधी खेलरत्न आहे। त्याच्यानंतर 2016मध्ये 4 क्रीडापटूंना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता आणि 2020मध्ये जे आहे ते 5 लोकांना, म्हणजे आतापर्यंतचा सर्वात जास्त वेळा। याच्या आधी 2016मध्ये 4 यांना, आणि आपण बघितलंय 2019 असेल, 18 असेल, 2 प्लेयर्स होते बघा। तुम्ही मला 2019चे सुद्धा राजीव गांधी खेलरत्नची नावं सांगणार आहात, जे आपण स्पॉटलाइट इयरबुकमध्ये आणि रेग्युलर करंटमध्ये आपण रिवाईज केली होती। राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचा जर विचार केला तर क्रीडा क्षेत्रातला भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे। 1991-92 पासून हा पुरस्काराची सुरुवात झाली होती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग 4 वर्षाची कामगिरी तुमची याच्यासाठी विचारार्थ घेतली जाते की 4 वर्षात त्या क्रीडापटूंनी कशा पद्धतीने काम केलेलं आहे। पुढचा जो आहे तो अर्जुन पुरस्कार आहे। आता बघा, अर्जुन पुरस्कार 27 क्रीडापटूंना मिळाला आहे। म्हणजे 27ची नावं तुम्हाला रटायचा काही संबंध नाही। ही नावं तुम्हाला पाहिजेच असली तर टेलिग्रामवर पोस्ट करेल, पण त्याच्यात काही पॉईंट नाही आहे। राजीव गांधी खेलरत्नाची नावं मोर दॅन इनफ आहेत आणि जर काही इश्यू असले तर ती नावं लक्षात ठेवायची। जसं याच्यामध्ये साक्षी मलिक आणि मीराबाई चानूचा इश्यू आहे, तो एक बघूयात। 27 क्रीडापटूंना 2020मध्ये अर्जुन पुरस्कार जाहीर आहे। शिफारस करताना 29 क्रीडापटूंची शिफारस झाली होती, परंतु याच्यात 2 जी नावं आहेत, साक्षी मलिक जिला रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक होतं आणि मीराबाई चानू जी 2017ची वेटलिफ्टिंगची वर्ल्ड चॅम्पियन आहे, यांना ऑलरेडी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आधीच मिळालेला आहे। म्हणजे एखाद्या व्यक्तीला, एक्स व्यक्तीला भारतरत्न ऑलरेडी मिळाला आहे आणि तुम्ही सांगतायत की त्याला पद्मश्री पण द्या, तर याला काही पॉईंट उडत नाही। आणि त्याच्यामुळे हा क्रीडा मंत्रालयाकडे हा विषय होता आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे की ज्या खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे त्यांना अर्जुन पुरस्कार देता येणार नाही, हे क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केलं। त्याच्यामुळे हे जरा लक्षात ठेवा। अर्जुन पुरस्कार जो आहे आपला, तर त्याची सुरुवात 1961मध्ये झाली होती, है ना, म्हणजे राजीव गांधी खेलरत्न नंतर आलेला आहे बा। आणि याच्या पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर 4 वर्षांची तुमची कामगिरी लक्षात घेतली जाते। पण याच्याबरोबरच 3 महत्त्वाचे घटक आहेत, तेही लक्षात घेतले जातात। एक म्हणजे नेतृत्व गुण, दुसरं म्हणजे तुमची खिलाडू वृत्ती आणि तिसरं म्हणजे शिस्त। सो लीडरशिप, स्पोर्टमॅन स्पिरिट आणि डिसिप्लिन, या 3 गोष्टींचाही विचार या 4 वर्षांच्या कामगिरीबरोबर केला जातो राजीव गांधीमध्ये। द्रोणाचार्य पुरस्कार 2020 साठी आहे, नावातच आहे बघा। द्रोणाचार्य कुणासाठी असेल तर कोच करता असतो, है ना, प्रशिक्षकांकरता असतो। तर 13 क्रीडा प्रशिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात जी आहे ती 1985मध्ये झाली होती। आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक विजेते क्रीडापटू घडवणाऱ्या प्रशिक्षकांना हा द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो 1985 पासून। त्याच्यानंतर पुढचा जो पुरस्कार आहे तो आहे ध्यानचंद पुरस्कार, है ना। आता ध्यानचंद पुरस्कार जो आहे, मेजर ध्यानचंद, आता हे खूपच महत्त्वाचं आहे की ॲक्च्युली मेजर ध्यानचंद जे होते तर यांना हॉकीचं जादूगार म्हटलं जातं। म्हणजे आम्ही हिंदीमध्ये, आम्हाला हा टॉपिक धडाच होता एक, है ना, हॉकी का जादूगर म्हणून। तर CBSEला हिंदीमध्ये असे हिंदीचे बुक्स जे होते ना CBSEचे, ते खूपच ऑसम होते आणि त्याच्यात असे खूप चांगले टॉपिक्स होते जे आज पण तसेच तसे आठवतात। सो 15 जणांना ध्यानचंद पुरस्कार दिलेला आहे 2020 करता। याची जी सुरुवात आहे ती 2002मध्ये झाली होती। सॉरी, 2020 नाही, 2002। क्रीडा क्षेत्रातलं आजन्म योगदान जे काय असतं, लाईफ टाईम अचिव्हमेंट इन स्पोर्ट्स, तर त्याच्याकरता हा दिला जातो, तर ते लक्षात ठेवा। त्याच्यानंतर 22 वर्षांनी खो खोसाठी पुरस्कार दिलेला आहे बघा। 22 वर्षांनी खो खो करिता पुरस्कार, खो खोला लास्ट जो अर्जुन पुरस्कार मिळाला होता तो अर्जुन पुरस्कार 1998मध्ये मिळाला होता, 1998। आणि आता 2020मध्ये 22 वर्षानंतर सारिका काळे,
महाराष्ट्राची खेळाडू आहे आणि म्हणून MCQ करता महत्त्वाचा आहे. खरं तर खो खो हा मातीतला खेळ आहे आणि मातीतले खेळ रुजवले पाहिजेत, जगवले पाहिजे, टिकवले पाहिजे. परंतु कुठंतरी ते मागं पडत जातात आणि त्याच्यामुळे मातीतले खेळ रुजवणं फार गरजेचं आहे आजच्या डेटमध्ये. आणि एकंदरच जे काही सोशल जे काही आपलं स्ट्रक्चर आणि त्या सगळ्या गोष्टी आजच्या डेटमध्ये, तर हे खेळ फार महत्त्वाचे आहेत है ना. जी लोक लहानपणी शाळेत कॉलेजमध्ये खेळली असतील त्यांना याचं महत्त्व कळेल. सो एन शोभाराव कर्नाटकच्या होत्या 1998 त्यांना हा खो खो करता अर्जुन पुरस्कार मिळाला होता. 1970 ते 98 या काळात जवळपास 13 खो खोपटूंना हा मिळाला होता आणि आता हा 14वा अर्जुन पुरस्कार आहे की जो सारिका काळेला मिळालेला आहे, महाराष्ट्राची खेळाडू. आता पर्युषण पर्व नावाची गोष्ट जी होती तर ती आपण न्यूजमध्ये घेतली होती की पर्युषण पर्व ही गोष्ट जी आहे तर ती जैन धर्मियांशी संबंधित आहे. आणि पर्युषण पर्व जे आहे तर यावर्षी जवळ याची जी हे आहे त्याचे थोडे डिटेल्स बघूयात पर्युषण पर्वाचे. सो पर्युषण पर्व जे आहे ते 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर. ओके, ऑगस्ट 26 ते 2 सप्टेंबर असा याचा कालावधी आहे एकंदर. आणि पर्युषण पर्व जे आहे तर ते जे असतं की याच्यामध्ये अथाई तप असं याच्यासाठी म्हटलं जातं. अथाई तप म्हणजे काय की 8 दिवसांसाठी फास्ट म्हणजे उपवास केला जातो. फास्टिंग फॉर 8 डेज. ओके, 8 डेज फास्टिंग असतं याच्यामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या कालावधीमध्ये जे जैन मॉंग्स आहेत है ना, जैन भिक्षुक जे आहेत ते एक ग्रंथ किंवा जर ज्याला सॅक्रेड ग्रंथ तुम्ही म्हणू शकता, कल्पसूत्र. आता हे जे कल्पसूत्र आहे तर हे तुम्हाला याच्यात पण विचारलं जातं की कल्पसूत्र हा कुठल्या धर्माशी संबंधित ग्रंथ आहे. तर कल्पसूत्र हा जैन धर्मियांशी संबंधित ग्रंथ आहे आणि कल्पसूत्राचं वाचन केलं जातं या काळामध्ये. ओके, आता कल्पसूत्र जे आहे तिच्यामध्ये ना 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की शेवटचे जे 2 हे होते जैन धर्माचे धर्मगुरू, तिच्यामध्ये एक होते ते म्हणजे पार्श्वनाथ आणि दुसरे जे आहेत ते म्हणजे महावीर. ओके, तर या दोघांची बायोग्राफी तिच्यामध्ये आहे कल्पसूत्रामध्ये. तर ते एक लक्षात घ्या, दोघांची बायोग्राफी जी आहे ती कल्पसूत्रात आहे आणि हा ग्रंथाचं वाचन सुद्धा होतं. तर हे काही लक्षात ठेवा थोडेसे हा ना इश्यूज. आणि हे जे पुस्तक आहे कल्पसूत्र हे कुणी लिहिलं आहे तर हे भद्रबाहू पहिला यांनी लिहिलं आहे असं म्हटलं जातं हा ना. भद्रबाहू फर्स्ट. ओके, यांनी हे लिहिलेलं आहे. एवढा एक लक्षात ठेवा याच्याबद्दल. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आयुषचं जे ट्रेनिंग होतं ते हिंदीमध्ये होतं आणि त्याच्यामध्ये जो काही तमिळनाडूमधला एक ग्रुप होता त्याच्यावरून थोडा वाद झालेला आहे. एकंदरीतच की तिथले जे काही ऑफिशियल्स होते त्यांनी म्हटलेलं आहे की ज्यांना हिंदी येत नाही त्यांनी इथून गेलं तरी चालेल है ना. आता खरं तर ही न्यूज एका साईडला, आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा परत तोच येतो की ॲक्च्युली ऑफिशियल लँग्वेज. आणि याच्यावर सेपरेट मी लेक्चर पण घेतलेलं आहे, ज्या लोकांनी बघितलं नसेल त्यांनी ते बघून घ्या. ऑफिशियल लँग्वेज किंवा हिंदीचा जो इश्यू आहे की आर्टिकल 351 काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित आहे. याच्यावर लेक्चर पण झालेलं आहे. लँग्वेजच्या बाबतीमध्ये है ना 8वं शेड्यूल असेल, सगळ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत, ते एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर टर्की आता परत दुसरं एक आहे की एक जुनं चर्च आहे त्याला परत मशिदीमध्ये रूपांतर करायचे प्रयत्न चालू आहे. आणि याच्यामध्ये करिये म्युझियम जे आहे तर त्याला है ना मॉस्क्यू बनवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि रेसेप तय्यिप एर्दोगान याच्या आधी जे होतं की हागा सोफिया नावाची जी काही वर्ल्ड हेरिटेजची है ना वास्तू होती तिला पण त्याच पद्धतीने टर्न करण्यात आलं होतं, त्याच्यामुळे हे चर्चेत होतं. तुम्हाला याचे मॅप वगैरे सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी टर्कीच्या दाखवल्या आहेत. आणि मेडिटेरियन सी वगैरे आपण बघत असतो, तर ते थोडं लक्षात ठेवा टर्कीच्या बाबतीमध्ये. आणि आता हे टर्की आणि त्या सगळ्या याच्यामध्ये परत ते है ना आमिर खानचे वाद आणि ते सगळ्या गोष्टी. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की हे जे आपले स्पोर्ट्सचे पुरस्कार बघितले आपण, तर यावर्षी ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं जे आहे की मेजर ध्यानचंद यांचा जो जन्मदिवस असतो 29 ऑगस्ट त्या दिवशी राष्ट्रपती भवनामध्ये सगळ्या पुरस्कारांचं वितरण होतं. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे, या क्रीडा पुरस्कारांची जी काही रक्कम आहे की त्याच्यासाठी किती स्वरूप काय, तर तिच्यामध्ये बदल होणं अपेक्षित होतं. त्याची प्रॉपर अजून डिटेल्स मी घेतो आणि जर तसे झाले असतील तर मग ते आपण कव्हर करूयात. त्याच्यानंतर श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प आहे तेलंगणामधला. तर हा श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प जो आहे तो कृष्णा नदीच्या डाव्या तीरावर आहे, हैदराबादपासून 200 किलोमीटरवर. आणि हा तेलंगण राज्यामधला वीज निर्मिती महामंडळाचा प्रकल्प आहे. तर श्रीशैलममध्ये आग लागली होती 21 ऑगस्टला आणि याच्यात 9 जणांचा मृत्यू झालेला आहे.
खरं तर हा प्रकल्प 1 किलोमीटर लांब बोगद्यात आहे. त्याच्यामुळे नेमकं काय आत झालेलं आहे ते अजून स्पष्ट नाही आहे. पण मुख्य नियंत्रण कक्षात आग लागली असल्याचा अंदाज आहे. म्हणजे आग इतकी भयानक होती की काही करता आलेलं नाही. तिथं 9 लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर एकंदरीतच इंडस्ट्रीयल जे काही ॲक्सिडेंट्स आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण बऱ्याच न्यूज बघितलेल्या आहेत. आणि परत प्रश्न तोच येतो की बाबा तुम्ही सेफ्टी आहे ना ॲट वर्क प्लेस त्या सगळ्या गोष्टी. तर श्रीशैलम, कृष्णा नदी आणि तेलंगणा एवढं MCQ करताना नीट लक्षात ठेवा. हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट. ऑरवेल, अ मॅन ऑफ अवर टाईम, रिचर्ड ब्रॅडफोर्डचं पुस्तक आहे बघा, है ना. ऑरवेल जो होता की जॉर्ज ऑरवेल, है ना, अ मॅन ऑफ अवर टाईम, हे पुस्तक जे आहे ते रिचर्ड ब्रॅडफोर्डचं पुस्तक आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की एकतर जॉर्ज ऑरवेलवर इतकं काही लिखाण झालेलं आहे भारताच्या बाबतीत सुद्धा, 1948 आणि त्या सगळ्या गोष्टी, 1984. सो जॉर्ज ऑरवेल ही अशी व्यक्ती आहे की ज्याचा ॲनिमल फ्रॉम, 1984, होम एज टू कॅटलोनिया, है ना. हा कॅटलोनिया पण मॅपच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मला सांगा बरं, कॅटलोनिया मी तुम्हाला दाखवला होता कुठल्या देशाशी संबंधित आहे. तर जॉर्ज ऑरवेलने हुकुमशाही असेल किंवा स्टॅलिनवादी हुकुमशाही असेल त्याचं उत्कृष्ट विच्छेदन ह्या पुस्तकांमधून केलेलं आहे. ॲनिमल फार्म, 1984 आणि कॅटलोनिया. आणि आता रिचर्ड ब्रॅडफोर्ड यांनी त्यांच्यावर जॉर्ज ऑरवेलवर पुस्तक लिहिलेलं आहे. सो रिचर्ड ब्रॅडफोर्ड, ओके. तर हे एक महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि जॉर्ज ऑरवेलचं हे वाक्य बघा, फसवणुकीच्या काळात सत्य मांडणं हे क्रांतिकारी कृत्य आहे, जॉर्ज ऑरवेल. आणि अशी बरीचशी वाक्य आहेत त्याची. आता बघा, हे त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे. हे इकडं डोक्यावर ऑरवेल असं लिहिलेलं आहे आणि इकडं जे आहे की मॅन ऑफ अवर टाईम. आणि पुस्तकाचा जो लेखक आहे तो आहे रिचर्ड ब्रॅडफोर्ड. आणि एकंदरच त्याचं चित्र इथं आहे. तर पर्यावरणामध्ये एक महत्त्वाचं आहे की केरळमधला पहिला ड्रॅगन फ्लाय संबंधीचा उत्सव जो आहे, ड्रॅगन फ्लायला तुम्ही शब्दकोशात शब्द मराठीला बघितला चतुर असा आहे, है ना. थुंबी महोत्सव 2020 साजरा केला जातो आहे. सो थुंबी महोत्सव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे केरळचा. आणि हा केरळमधला पहिला ड्रॅगन फ्लाय, भारतातला नाही, ओके, केरळमधला. आता ड्रॅगन फ्लाय तुम्ही बघू शकता की तुम्ही हे ड्रॅगन फ्लाय जिथं वॉटर बॉडीज असतात तिथंही बघितले असतील. लहानपणी कदाचित तुम्ही त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असेल. सो ड्रॅगन फ्लाय हे खूप कॉमन आहे. आणि शुभंकर याचा सर्व मॅस्कॉट जो आहे त्याचं नाव आहे पंतालू, ओके. तर हेही आपण बघूयात. जानेवारी 2021 राज्य ड्रॅगन फ्लाय परिषद होणार आहे आणि त्याच्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो आहे. आता खरं तर हे जे सगळे ड्रॅगन फ्लाय उत्सव वगैरे याचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये राष्ट्रीय ड्रॅगन फ्लाय उत्सवाचा हा सगळा भाग आहे की केरळमध्ये राज्यस्तरावर म्हणजे साजरा करणं. राष्ट्रीय ड्रॅगन फ्लाय उत्सव काय आहे, याचे आयोजक कोण कोण असतात बघा. WWF इंडिया, वर्ल्ड वाईल्ड फंड, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, इंडियन ड्रॅगन फ्लाय सोसायटी या भारतातल्या कार्यरत 3 संस्था पुढील संस्थांच्या सहकार्याने राष्ट्रीय ड्रॅगन फ्लाय उत्सव साजरा करतात. तिच्यात कोण कोण आहे, राष्ट्रीय जैवविविधता बोर्ड, UNEP, UNDP, IUCN. तो बघा हिच्यामध्ये केवढा म्हणजे MCQला पण हे फार एकदम पोषक आहे की कुठून ड्रॅगन फ्लाय महोत्सव आयोजित करणारा कोण कोण आहे खालीलपैकी. तर एवढी लिस्ट आहे. आणि या सगळ्या कॉमन आहे. राष्ट्रीय जैवविविधता, नॅशनल बायोडायव्हर्सिटी बोर्ड, UNEP, UNDP, IUCN, त्यानंतर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, WWF इंडिया, इंडियन ड्रॅगन फ्लाय सोसायटी, ओके. सो टोटल किती संस्था आहेत, तर टोटल 7 संस्था आहेत. वरती ह्या 3 झाल्यात आणि खाली 4 झाल्यात. टोटल 7 संस्था हे करत असतात राष्ट्रीय लेवलला. आता खरं तर हे ड्रॅगन फ्लाय प्रकरण काय आहे, ड्रॅगन फ्लायला इम्पॉर्टंट बायो इंडिकेटर म्हटलं जातं. जसं ली चेन आहे बघा, है ना. ली चेन आपल्याला कशाबद्दल सांगतं, पॉल्युशनबद्दल. तसंच हे ड्रॅगन फ्लाय हा एक इम्पॉर्टंट बायो इंडिकेटर आहे जो पर्यावरणाचं आरोग्य टिकवणं आणि त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला सांगतो. त्याच्यामुळे त्याचं पर्यावरणात राहणं फार गरजेचं आहे. मलेरिया असेल, डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या मच्छर आणि इतर कीटकांना ते खातात. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही बघायचं महत्त्व किती आहे की जे एग्स, लार्वा असतात मच्छरांचे ते हे खाऊन घेतात. त्याच्यानंतर स्वच्छता, है ना. बायो इंडिकेटरची गोष्ट जी आहे की पर्यावरणाचं आरोग्य, स्वच्छ पाणी असेल तिथं त्यांचं अस्तित्व असतं. त्याच्यामुळे पाणी स्वच्छ आहे किंवा नाही याचा अंदाज येतो. म्हणजे जर है ना तुम्ही मॅन वर्सेस वाईल्ड सारखा प्रोग्राम आहे, तुम्ही म्हणजे एखाद्या ठिकाणचं पाणी कंझ्युम करायचं का आपण, तर मग जर तिथं ड्रॅगन फ्लाय असेल तर ते स्वच्छ आहे बाबा, ते करू शकतो आपण. ड्रॅगन फ्लायची गणना सर्वात आधी 2018 झाली होती WWF इंडिया आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीद्वारे. तर हेही एक महत्त्वाचं आहे. आणि ड्रॅगन फ्लाय दिवस जो आहे तो 18 ऑगस्टला साजरा केला जातो बघा, ड्रॅगन फ्लाय दिवस. आणि दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूच्या प्रदेशात तो साजरा होतो.
आता हे मॅस्कॉट जो आहे याचा शुभंकर ज्याला म्हणतो आपण, है ना, मॅस्कॉट जो आहे तर तो हा पंतालू आहे बघा. आणि हे काय म्हणजे ॲक्च्युली ड्रॅगन फ्लाय आहे, त्याला टोपी वगैरे घातलेली आहे आणि याच्यावर हे लिहिलेलं आहे पोटावर, है ना, की थुंबी महोत्सव केरळचा पहिला 2020 ड्रॅगन फ्लायचा. तर त्यांच्या ह्याच्यात लिहिलेलं आहे लिफ्ट स्क्रिप्टमध्ये. त्याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये स्निफर डॉगद्वारे बायसनच्या शिकारीचा प्रथमच शोध घेतला गेला. वा, स्निफर डॉग काय असताना की वासाद्वारे तपास घेणारे श्वान, म्हणजे हे जे तपासासाठी वापरली जाणारे श्वान्स असतात सगळे. तर आता पश्चिम बंगालमधलं गोरुमारा राष्ट्रीय पार्क जे आहे, तर आता MCQ साठी हा पण एक मुद्दा झाला की गोरुमारा राष्ट्रीय पार्क कुठं आहे, तर पश्चिम बंगाल. बायसन किंवा इंडियन गौर जे आहे त्याचा शिकारीचा प्रयत्न झाला आणि प्रथमच वन्य प्राण्याच्या शिकारीचा शोध लावण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये स्निपर श्वानाचा प्रयत्न केला गेला आणि बेल्जियन जातीचा श्वान होता, त्यांनी तो केला. आणि हे जे आहे की बायसन, इंडियन गोर, गवा, है ना, किंवा रानबैल वगैरे, याचा IUCN स्टेटस काय आहे, वल्नरेबल. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972च्या शेड्यूल 1मध्ये याला टाकलेलं आहे. तर तेवढं एक लक्षात ठेवा. आणि याचं गणना पण झाली होती, त्याची न्यूज आपण जूनमध्ये कव्हर केली होती, त्यावेळेसही या गोष्टी बघितल्या होत्या. पण IUCN स्टेटस प्रत्येक असा प्राणी न्यूजमध्ये आला की ते आपण बघणं अपेक्षित असतं. त्याच्यानंतर कालचे प्रश्न घ्या ना, हा बघा, हा तुमच्यासमोर इंडियन बायसन, है ना, किंवा मग रानगवा ज्याला तुम्ही म्हणाल, तर ती ही आहे. आणि एकंदरीतच जे काही वाईल्ड कॅटल प्रकार आहे, है ना, वाईल्ड कॅटलमधला सर्वात लार्जेस्ट जो प्राणी आहे तो तुमच्यासमोर आहे, टॉलेस्ट अँड लार्जेस्ट. ओके, बायसन. त्यानंतर नेक्स्ट म्हणून कालचे प्रश्न घ्या. अमेंडिंग ॲक्ट ऑफ 1781 नुसार खालीलपैकी कोणत्या शहरातील सर्व नागरिक हे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेत सामील करण्यात आले? कोलकाता. बघा, कंपनी रूल जो होता, तर कंपनी रूल 1773 ते 1858, तर हे सगळे ॲक्ट आपण काल कव्हर केलेले आहेत. लेट नाईट काल एक टाकला होता बघा 11 नंतर, तर सगळे झालेले आहेत 1853पर्यंत चार्टर ॲक्ट. आणि आजपासून आपण पुढचे बघू की जिच्यामध्ये क्राऊन जे काय आहे रूल, तर तेही कव्हर करूयात. सगळे ॲक्ट नीट करून घ्या, प्रश्न रेग्युलर याच्यावर विचारले जातात. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 याच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. भारतातील केंद्रीकृत प्रशासनाचा पाया याच्यात रचला गेला, बरोबर आहे. 74मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. गव्हर्नर ऑफ बंगाल आणि गव्हर्नर जनरल ऑफ गव्हर्नर ऑफ बंगाल, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल झाला, सर्व बरोबर आहेत. तिस्ता नदी जी आहे भारतातल्या कुठल्या राज्यातून वाहते? पश्चिम बंगालमधून वाहते. भारतातील स्थानिकांना नोकऱ्यामध्ये आरक्षण देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणारं एकमेव राज्य कुठलं? आंध्र प्रदेश. अक्षय ऊर्जा दिवस जो आहे तो कधी साजरा केला जातो? 20 ऑगस्ट. ओके. त्याच्यानंतर आजचे प्रश्न घ्या. क्रिटिकली ॲनालाइज सोशल चॅलेंज ऑफ चाइल्ड मॅरेज इन इंडिया, है ना. भारतामध्ये जे काही चाइल्ड मॅरेजेस होतात त्याला क्रिटिकली ॲनालाइज 10 मार्कांसाठी, है ना, सोशल चॅलेंज म्हणून एक सामाजिक आव्हान. MPSCसाठी सुद्धा बालविवाह आणि भारतीय समाज 400 शब्द. ओके. स्वच्छ सर्वेक्षण अहवाल 2020 बाबत बिनचूक विधान निवडा. पहिलं, इंदोर हे शहर सलग 4थ्या वर्षी प्रथम क्रमांकावर. 2, गंगेच्या किनाऱ्यावरील वाराणसी हे सर्वात स्वच्छ शहर. आणि 3, मुंबई हे राजधानीचं सर्वात स्वच्छ शहर. फक्त ब, अ, ब, क, अ, ब. पुढचा प्रश्न घ्या. स्वच्छ सर्वेक्षण अहवाल 2020 महाराष्ट्राबाबत योग्य विधान निवडा. सलग 3ऱ्या वर्षी सर्वाधिक पुरस्कार. 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात पहिल्या 3ही क्रमांकाची शहरे महाराष्ट्रातील. फक्त ब, दोन्ही अ, ब यापैकी नाही. स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये मुंबईचा क्रमांक कितवा आहे? पहिला, 3रा, 5वा, 7वा. चौथा प्रश्न. 2014 मध्ये 18% कचऱ्यावर प्रक्रिया होत होती. 2020 मध्ये 100% कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. 5वा प्रश्न. 100पेक्षा अधिक नागरी स्थानिक संस्था असणाऱ्या राज्यात स्वच्छ सर्वेक्षणात शेवटच्या क्रमांकाचं राज्य कुठलं? केरळ, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड. मागच्या वर्षाचा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर बघा, त्याच्यात स्वर सर्वेक्षणावर तुम्हाला स्वच्छ सर्वेक्षणावर प्रश्न विचारलेला आहे. येत्या काळातही अपेक्षित आहे. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.